ही लढाई फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजप नव्हे तर नरेंद्र मेहता वर्सेस प्रताप सरनाईक आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIM बरोबर युती केली आणि ते मात्र मियाभाई झाले. नरेंद्र मेहता सारखा व्यक्ती मला भाईजान म्हणतो. मी सुद्धा त्याला सांगितलं की मी हो भाईजान आहे, पण बजरंगी भाईजान आहे. ज्या पद्धतीनं तुमची घमेंडी वृत्ती आहे, ती घमेंडी वृत्तीची लंका दहन करण्याचं काम प्रताप सरनाईक भविष्यामध्ये करणार. स्वतःच्या अहंकारासाठी आणि घमेंडीसाठी जर ही युती तोडली असेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची पण हिंमत जी आहे ती शिवसेनेमध्ये आहे ना. मीरा भाईंदरमध्ये युती झाली ना म्हणून काय केंद्रात आणि राज्यात काय फरक पडणार आहे? काही परिणाम होणार नाही. 10 वर्ष जी नरेंद्र मेहताच्या 7-11 कंपनीला आम्ही मीरा भाईंदर महापालिका सर्वसामान्य जनतेनं दिली होती, त्यावेळेस त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांच्यावर असलेले मोठमोठे गुन्हे म्हणजे खंडणी, बलात्कार आणि म्हणजे फसवणूक असे जवळजवळ 29 गुन्हे एका आमदारावर. आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी तुमच्यावर आरोप केले बलात्काराचे वगैरे त्यांना तुम्ही उमेदवारी दिला. नमोचा जय जयकार सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी केला. नमो उद्यानाची निर्मिती ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना आधी नमो हे नाव आम्ही दिलं. आम्ही नमो नाव दिलं त्या उद्यानाला, म्हणून भारतीय जनता पक्षाला नमो हे नाव कळलं. MMRDAच्या काही डोकेबाज अधिकाऱ्यांनी किंवा इंजिनियरनी तो केलेला चक्क मूर्खपणा असं म्हणायला मी घाबरणार नाही किंवा मी म्हणजे जी आहे वस्तुस्थिती नाकारणार नाही. महाराष्ट्राचा एक मराठी माणूस तो शेवटी आजपर्यंत कुठल्याही मराठी माणसानं ते तोरण दिल्लीमध्ये लावलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांनी तोरण दिल्लीमध्ये लावावं. नमस्कार. लोकसत्ता लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम सुरू आहे आणि अर्थात या सगळ्या निवडणुकांचं केंद्र आहे ते म्हणजे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश. मुंबई महानगर प्रदेशाचंही एक केंद्र आहे ते म्हणजे ठाणं आणि ठाणे जिल्ह्याचा या निवडणुकीचा संघर्ष बिंदू आहे तो म्हणजे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर. आज आपल्यासोबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत. त्यांची कर्मभूमी जरी सध्या ठाणे असली तरी त्यांचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि यंदा ते ठाण्यासोबतही मीरा भाईंदर च्या भागातल्या निवडणुकीचं सगळी धुरा आपल्या पक्षासाठी वाहत आहेत. ही निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढली जाते. अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. उमेदवारांची पळवापळवी, बिनविरोध होणाऱ्या निवडणुका यावरून नवे नवे वादंग उठताना दिसत आहेत. कुठे आघाडी युती एकत्र लढत आहेत, कुठे आघाडी युतीमध्ये बिघाडी झालेली चित्र आपल्याला दिसत आहे. आणि या ठाणे जिल्ह्यात 3 महत्त्वाच्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये बिघाडी झालेली दिसते. एक म्हणजे नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर. मीरा भाईंदरची सगळी सूत्र निवडणुकीची परिवहन मंत्र्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. पण आपला आजचा लोकसंवाद हा काय फक्त मीरा भाईंदर पुरता मर्यादित नसेल. आपण राज्याचे मंत्री आहात, त्यामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या घडामोडींवर देखील आमचे सगळे सहकारी आपल्यासोबत चर्चा करतील. ठाण्याच्या काही मुद्द्यांवर, प्रश्नांवर मुळात आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू आपण. मीरा भाईंदरमध्ये आपल्याला सध्या अलीकडच्या काळात बजरंगी भाईजान या नव्या नावाने ओळखलं जात आहे. तर तो बजरंगी भाईजान, MIM इथले जे काही सगळे प्रवास आहेत ते मुद्दे कसे चाललेत तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जय सामंतजी, मनापासून धन्यवाद की लोकसत्ताच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं. खरं तर लोकसत्तासारख्या वृत्तपत्रामध्ये मला आमंत्रित करून राज्याची धुरा वाहणारा एक मंत्री आणि त्याचबरोबर ठाणे, मीरा भाईंदर आणि वसई विरार किंवा आसपासच्या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करून माझा पक्ष कसा वाढेल, संघटना कशी वाढेल, नवीन कार्यकर्ते कसे आपल्या पक्षामध्ये येतील, संघटना कशी मोठी होईल, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आदरणीय दिघे साहेबांची जी सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची दृष्टी होती ती दृष्टी कायम ठेवून एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम राज्यभर करत आहेत त्याच पद्धतीनं काम करण्याची माझी भूमिका. आणि मला जनतेतून प्रतिसाद पण तसाच मिळतो आहे. कारण ठाणे महापालिकेमध्ये 1997 साली मी नगरसेवक पदावर पहिल्यांदा निवडून गेलो. त्यावेळेस मी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून गेलो. एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये आले. म्हणजे तसं बघायला गेलं तर विद्यार्थी संघटनेचा नेता
ते ठाणे महानगरपालिकेचा नगरसेवक आणि एक सर्वसामान्य हाडाचा शिवसैनिक, शाखा प्रमुख ते ठाणे महापालिकेतील नगरसेवक, अशी जी वाटचाल आमची चालू झाली आणि ती वाटचाल आता ते राज्याचे मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री, शिवसेनाचे पक्षाचे मुख्य नेते आणि मी राज्याचा परिवहन मंत्री, म्हणजे ह्या 30-32 वर्षाची जी वाटचाल आमची आहे त्यामध्ये खरोखर प्रताप सरनाईक तर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीनं पुढे गेलेलं आहे, परंतु कधी कधी एकनाथ शिंदे साहेबांची जी कार्यपद्धती आहे आणि ज्या पद्धतीनं ते राज्यामध्ये दौरे करतायत, स्वतःची कुठल्याही प्रकारे तब्येतीची काळजी न घेता ते मेहनत करतायत, पक्ष संघटना कशी वाढेल किंवा संघटना कशी मोठी होईल, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल, यासाठी जे काही करतायत ते बघून कधी कधी आश्चर्य वाटतं की एखादा माणूस एवढं कसा विचार करू शकतो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्याच्यासारख्या एका मातब्बर नेत्याबरोबर सर्वसामान्य जनतेचा लाडका भाऊ म्हणून बहिणीने त्या व्यक्तीला एक मोठं केलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी समाधानी आहे. तसं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 30 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेमध्ये खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची कारकीर्द चालू झालेली असतानाच ह्या ठाणे महापालिकेनं आम्हाला लोकप्रतिनिधी कसा असावा याचं बाळकडू दिलं. महापालिकेमध्ये विरोधी पक्षातला सदस्य असताना सुद्धा माझ्या परिसरामध्ये केलेल्या विकास कामांच्या जीवावर लोकांनी मला नगरसेवक असतानाच कार्यसम्राट म्हणून उपाधी दिली होती 2002 पर्यंत, म्हणजे 1997 ते 2092च्या त्या 2च्या कार्यकाळात. आणि त्यानंतर पॅनल सिस्टीम आली, पॅनल सिस्टीममध्ये परत एकदा सर्व आम्ही निवडून आलो आणि त्यानंतर मतदारसंघाचं झालेल्या विभाजनामध्ये 2009 साली पहिली निवडणूक झाली, परंतु तोपर्यंत माझा आणि जितेंद्र आव्हाडच्या काही संघर्षामुळे मला शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला. आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की पहिल्याच शिवसेनेच्या धनुष्यबाण ह्या निशाणीवर मी विधानसभेचं पहिलं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. खरं तर त्यावेळेस तो मतदारसंघ हा शिवसेनेचा नव्हता, कारण माझ्या मतदारसंघात अवघे 4 नगरसेवक शिवसेनेचे होते, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फौज पाठीमागे असल्यामुळे मी ती पहिली निवडणूक ही लढू शकलो. कारण त्यावेळेस नरेंद्र मोदी नावाची जादू भारतीय जनता पक्षाकडे नव्हती. भारतीय जनता पक्ष नगण्य होता. नंतरच्या काळामध्ये तो वाढत गेला, झपाट्यानं वाढत गेला, परंतु त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या बालेकिल्ल्यामध्ये मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. 2014 साली पूर्ण देशामध्ये मोदींची लाट असताना मी परत एकदा फक्त आणि फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणावर युती नसताना निवडून आलो. तिसऱ्या वेळेस मी युतीच्या कार्यकाळामध्ये तब्बल 83,000 मतांना निवडून आलो आणि आता 2024मध्ये मी केलेल्या विकास कामांमुळे जनतेनं मला 1,08,000च्या मताधिक्यानं निवडून दिलं. म्हणजे हा प्रवास काही सोपा नाही आहे आणि मी 3 टर्म काही स्वतःसाठी मागितलं नाही, परंतु ज्या वेळेस हे राज्य मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब चालवत होते त्यावेळेस त्यांनी कुठलीही कमी न माझ्या कामासाठी ठेवता जवळजवळ 2700 कोटी रुपये हे मीरा भाईंदर शहरातील विकास कामांसाठी दिले, तर जवळजवळ 2 ते 2,500 कोटी रुपये हे त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी दिले. हा एवढा मोठा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणि फक्त शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असल्यामुळे मिळाला. आणि 1,08,000चं जे मताधिक्य मला मिळालं, मी ते हेच म्हणतोय की त्यांनी मला जो विकास कामांसाठी निधी दिला ती विकास कामं मी करू शकलो, लोकांना दाखवू शकलो आणि ती विकास कामं वर आली, दिसली लोकांना, त्यामुळे मी इथपर्यंत पोचलो. प्रामुख्यानं काही संकल्पना माझ्या होत्या. 2009च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये मी लोकांना जे माझं वचननामा दिला होता त्यामध्ये मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं. पाणी प्रश्न जो होता तो फार मोठ्या प्रमाणामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये होता, त्याचं स्वप्न दाखवलं होतं. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जे मी स्वप्न 2009 साली दाखवलं होतं, परंतु त्यावेळेस आमची सत्ता नव्हती, परंतु 2014 साली आणि 2019 साली शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मीरा भाईंदरची मेट्रो आता आम्ही ह्याच महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं लोकार्पण करू शकतो, किंवा ठाण्याची जी मेट्रो आहे पुढल्या 2 महिन्यामध्ये आम्ही तीही चालू करू शकतो. अनेक विकास प्रकल्प राबवले आणि त्या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेने मला भरभरून मतं तर दिलीच, पण प्रेमही दिलं. त्यामुळे आज प्रताप सरनाईक राज्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करतो आहे आणि परिवहन खात्याची महत्त्वाची जबाबदारी देत असताना एस.टी. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. काम अतिशय
चांगलं चाललेलं आहे. राज्यभर फिरतोय, प्रवास करतोय, एस टीतनं प्रवास करतोय, काय 5 स्टार गाड्यांमधनं प्रवास करत नाही. त्यामुळे समस्यांची जाणीव जनतेची आहे. एस टी स्टँडच्या बाबतीत काही धोरणात्मक निर्णय घेतले, स्वच्छतेच्या बाबतीत निर्णय घेतले, कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बाबतीत आणि बोनसच्या बाबतीत काही निर्णय घेतले. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यभार हा एस टी महामंडळाचा आणि RTOचा चालू आहे. त्यामुळे मी त्या सगळ्या ज्या गोष्टी मला ह्या पक्षाच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्या त्याबद्दल मी समाधानी आहे. प्रतापजी, निवडणुकांचा हंगाम आहे आणि मी थेट तुम्हाला राजकारणावर घेऊन जायला मला आवडेल. मीरा भाईंदरची धुरा तुमच्याकडे आहे आणि मला असं आठवतं की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आपलं एक पत्र गाजलं होतं. त्याला लेटर बॉम्ब वगैरे नंतर त्याला उपमा दिली गेली आणि तुम्ही असं म्हणालात तेव्हा की आपण आता भाजपासोबत जायला हवं. त्यावेळी तुमचं ते वक्तव्य गाजलं होतं. पुढचं राजकीय सगळं चित्र आपण जाणता. मीरा भाईंदरमध्ये आणि एकूणच ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की भाजपाने पूर्ण 29 महापालिकांमध्ये युतीने जावं, एकत्र जावं. त्यासाठी ते दिल्ली वारी करून आले. त्यानंतर रवींद्र चव्हाण जे भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांनी या संदर्भात हिवाळी अधिवेशनादरम्यान घोषणा केली. पण असं घडलेलं दिसत नाही आहे. ठाणे जिल्ह्यात पण असं घडलेलं दिसत नाही. नेमकं काय बिनसलं असं तुम्हाला वाटतं? नाही, काय होतं की काही जिल्ह्यांमध्ये स्थानीय काही राजकारण असतं, ती आडवी येतात. तर काही शहरांमध्ये म्हणजे प्रामुख्याने मी मीरा भाईंदरचं सांगेल की मीरा भाईंदरमध्ये अहंकार आणि घमेंड ही समोर आली. म्हणजे काही लोकांना असं वाटत असतं की भारतीय जनता पक्ष म्हणजे माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशा पद्धतीनं ती लोक पक्षाचा वापर करत असतात. आता तुम्हाला मी सांगतो, ठाण्यामध्ये मी आमदार आहे, कारण माझ्या मतदारसंघाचे 2 विभाग आहेत. एक मीरा भाईंदर महापालिका, एक ठाणे महापालिका. ठाणे महापालिका हद्दीमध्ये 2.5 लाख मतदार आहेत, तर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 2.5 लाख मतदार आहेत. परंतु ह्या ठाण्यामध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिंदे साहेब, मी, आमचे संजय केळकर आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण आणि केळकर आम्ही प्रयत्न करून भले काही छातीवर दगड ठेवून आम्हाला जागा सोडाव्या लागल्या. माझ्याच मतदारसंघामध्ये मी 4 जागा सोडल्या. 3 जागा तर सरळ भारतीय जनता पक्षाला सोडल्या, तर 1 जागा ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिवसेनेत घेऊन आम्ही त्याला ती जागा धनुष्यबाणावर लढायला दिलं. म्हणजे समाधान जर करायचं असेल तर कशाही प्रकारे समाधान करू शकतो आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या. मीरा भाईंदरमध्ये मी हेच म्हणालो होतो की जशी ठाण्याला युती झाली, कारण ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत, आमच्या 82 जागा आणि भारतीय जनता पक्षाच्या 24 जागा होत्या, तर मीरा भाईंदरला आमच्या 22 जागा आणि भारतीय जनता पक्षाच्या 61 जागा होत्या. मी सांगितलं तिकडे आम्ही 40 जागा तुमच्या पक्षाला दिलेल्या, तर इथे तुम्ही आम्हाला 36 जागा द्या. ठीक आहे, 36ने अजूनही 2-4 काही कमी केल्या असत्या तरी आम्हाला चालू शकलं असतं, कारण 22 जागांच्या ऐवजी ते जर आम्हाला म्हणतील की आता 22 आम्ही तुम्हाला देत नाही, परंतु 13 जागा ह्या ज्या आहेत त्या तुम्हाला देतो आणि त्या 13 जागांच्या जीवावर तुम्ही आमच्याबरोबर युती करा, तर हे कसं शक्य आहे मला सांगा. निवडून आलेत 22 आणि आता तुम्ही 13 देणार. आणि एक वाक्य त्यांचं होतं की ह्या 13 जागासुद्धा आम्ही ज्या देतोय ना त्या फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे तुमच्या निवडून येतील, ही आम्ही गॅरंटी घेतो. म्हणजे हे वाक्य मी त्यांच्या कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाणांनी पत्र काढल्यानंतर गेलो. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मला नरेंद्र मेहतांनी बसून ठेवलं. 50 मिनिट मी त्यांची वाट बघत त्या ठिकाणी बसलो आणि आल्यानंतर त्यांनी 13 जागाचं आमच्याकडे जर ताट ठेवलं असेल तर कसं शक्य आहे. तरीसुद्धा त्यानंतर मी रवींद्र चव्हाणांशी बोललो की साहेब, आपल्याला ठाण्याला युती झालेली आहे, मुंबईला झालेली आहे, वसई विरारला मी संपर्क मंत्री आहे, तिकडे युती झालेली आहे आणि ह्या 3 महापालिका, एका बाजूला वसई विरार लागून आहे मीरा भाईंदरला, दुसऱ्या बाजूला ठाणे महापालिका लागून आहे आणि तिसऱ्या बाजूला मुंबई महापालिका लागून आहे आणि मध्ये मीरा भाईंदर शहर आहे. तर 3 महापालिकांमध्ये युती झाली आणि तुम्ही मीरा भाईंदरमध्ये करायला सांगा तुमच्या नरेंद्र मेहतांना. मुख्यमंत्री म्हणाले मी त्याच्याशी बोलतो म्हणून, रवींद्र चव्हाण म्हणाले मी त्याच्याशी बोलतो, परंतु शेवटी काही नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला झुलवत ठेवलं. शेवटी शिवसेनेचे शिलेदार म्हणून आम्ही 81 उमेदवार रिंगणात उतरवले. एका बाजूला वसई विरारला युती झाली, ठाण्याला युती झाली, मुंबईला झाली, पण मीरा भाईंदर मात्र युतीपासून वंचित राहिलं. परंतु ठीक आहे, लढाई आहे आणि शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींना मानणारा शिवसेना हा पक्ष आहे, कारण केंद्रामध्ये आम्ही मोदी साहेबांबरोबर सत्तेमध्ये सहभागी आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि मी परिवहन मंत्री म्हणून आहे. त्यामुळे युती
ही आम्ही त्यांच्याबरोबर केलेली काय महापालिका स्तरावर नाही आहे, ही केंद्रात आणि राज्यात आहे. त्यामुळे युती नसतानाही सर्वसामान्य जनतेला आम्ही केलेल्या विकास कामांच्या जीवावर मीरा भाईंदरला आम्ही मतं मागतोय आणि निश्चितपणे मला खात्री आहे मी तिकडे नारा दिलाय अब की बार 50 पार. मला एक असं साधारणपणे एक साधारण महिन्याभरापासून असं जाणवत आहे किंबहुना त्याच्या आधीपासून असं जाणवत आहे प्रतापजी की तुम्हाला तुमच्या पक्षाला युती हवी आहे. म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करताय. काही ठिकाणी तुम्ही आगतिकता तुमची आगतिकता दिसते. तुमची नव्हे, मी तुमच्या पक्षाची म्हणतोय. नवी मुंबईत गणेश नाईकांना पहिल्या दिवसापासून गणेश नाईक युतीच्या विरोधात होते, आक्रमकपणे बोलतात. ठाण्यात येऊन ते म्हणत होते की ठाण्यात फक्त ओन्ली लोटस असा त्यांचा नारा होता. ते नंतरच्या काळात या भागात आले नाहीत, हा भाग वेगळा. नरेंद्र मेहतांची भूमिका तुम्ही सातत्याने पाहिलेली आहे. रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीत काय करत होते हे आपण पाहत होते. आपल्याच पक्षातले काही नगरसेवकही त्यांनी स्वतःकडे घेतले. अगदी शिंदेंच्या अंगणातच त्यांनी हात घातला असं म्हणायला हरकत नाही. पण दुसरीकडे तुमचा पक्ष सतत युती व्हावी असं एवढा मजबूत पक्ष असताना ठाण्यासारख्या शहरामध्ये, ठाण्यात भाजपाची ताकद तशी काही फार मोठी ताकद नाही आहे. म्हणजे तुमच्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे, पण एवढे तुमच्या पक्षाला सातत्याने भाजपाकडे जाऊन युती करा असं का सांगावं लागत होतं? तुम्हाला तुमच्या पक्षाला कॉन्फिडन्स नव्हता का? नाही बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी युती आहे ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये झालेली ती युती आहे. आणि मी तर ह्या मताचा आहे की ही महायुती होती राज्यामध्ये. म्हणूनच एक ठाणेकर, सर्वसामान्य शिवसैनिक, जो बाळासाहेबांच्या स्वप्नातला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातला शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त त्यांनी काही ऑनलाईन कामं केली नाही, फेसबुकद्वारे कामं केलेली नाही, तर सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून 20-20 तास त्यांनी कामं केली. किंवा त्या अनिल कपूरच्या चित्रपटातल्या नायकची उपमासुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना दिली. आता तर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून पूर्ण राज्यामध्ये तर सर्वश्रेष्ठ आहेत. परंतु ती मुख्यमंत्र्याची जी माळ आहे ती फक्त आणि फक्त आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय अमितभाई शहा यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी दिलेले आहे. आम्ही उपकार विसरलेले नाही आहेत. भारतीय जनता पक्षाचे भले आम्ही त्यांना सहयोगी पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर आहे, पण तरीसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून देवेंद्रजींनी आम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे साहेबांना बसवलं. अमितभाई शहानी त्यांना आशीर्वाद दिला, नरेंद्रभाई मोदींनी त्यांना आशीर्वाद दिला. हे एवढ्या लवकर आम्ही विसरायचं? अरे, एक ठाणेकर सर्वसामान्य शिवसैनिक राज्याची गाडा वाहतोय, आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा होता. आणि जे उपकार आमच्यावर केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी, ते उपकार कधी न विसरता यावे म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी युती व्हावी आणि युतीची सत्ता असावी आणि हिंदुत्ववादी विचार जे आदरणीय वाजपेयींचे आहेत, अडवाणींचे आहेत, त्याचबरोबर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचे आहेत, ते विचार राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा दूरवर जावे ह्या विचारावर प्रेरित होऊन आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीमागे लागलो. असं म्हणतात की माणसाने नेहमी कृतज्ञ राहू नये. आपला जो स्टँड दिसतोय तो सगळीकडे कृतज्ञपणाचा स्टँड दिसतोय की नाही, कृतज्ञ का शेवटपर्यंत कृतज्ञताही टिकवतो, परंतु शेवटी जर कृतज्ञताला पण तुम्ही किंमत दिली नाही तर आम्ही आमच्या लढाईला सामोरं आहे ना. म्हणजे मीरा भाईंदरला आणि त्याचबरोबर नवी मुंबईला आम्ही आमच्या पद्धतीनं लढाई लढतोय. माझा प्रश्न तोच आहे की आपण एवढं कृतज्ञता व्यक्त करतोय. आपल्याला मिळालेलं जे पद आहे, म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्याला मिळालेलं पद आहे, त्यासाठी आपण सातत्याने युतीच्या बाजूनी बोलतोय. पण रवींद्र चव्हाणांना असं वाटत नव्हतं ना? अच्छा, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक सातत्याने बोलत होते, कोणी त्यांना रोखत नव्हतं. नरेंद्र मेहता बोलतात, त्यांना कोण रोखत नाही, तुमच्या पक्षाविरुद्ध आक्रमकपणे बोलताना दिसतात. रवींद्र चव्हाण पक्षातील लोक फोडायला घेतात आपल्या. आणि आपण तसं, आणि मुख्यमंत्री तुम्हाला नंतर सांगतात की सुरुवात तुम्ही केली, आम्ही सुरुवात नाही केली. हे सगळं होत असताना यामागे हा जो पोत बदलला वर्षभरानंतर, 137 जागा ज्या भाजपाच्या निवडून आल्या अगदी अनएक्सपेक्टेडली, आणि त्यानंतर जो सगळा राजकारणाचा पोत बदलला, परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले,
यानंतर भाजपात तुम्हाला भाजपाचं स्थानिक नेतृत्व म्हणतो मी, महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणतो आहे, तुमच्या पक्षाला खूप गृहीत धरतंय असं तुम्हाला वाटतंय का? कारण ते नाही कुठेच हात पुढे करतात. एकदाही असं ऑन रेकॉर्ड भाजपाचा एकही नेता म्हणाला नाही की आम्हाला या शहरामध्ये युती हवी. आपण या MMRचं म्हणतोय, पण संभाजीनगरातही तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे, राज्याच्या इतर भागांमध्येही तो अनुभव घेतलेला आहे. ठाणा हा एकमेव अपवाद जिकडे त्यांनी तुम्हाला काय म्हणतात ऑप्शन सोडला. पण प्रत्येक शहरामध्ये इतर ठिकाणी भाजपाचे महाराष्ट्रातले नेते, महाशक्ती कदाचित तुमच्या बाजूने असेल, पण महाराष्ट्रातले नेते तुमच्याशी सलोख्याने का वागत नाही? नाही, काय होतं माहिती आहे का की आदरणीय नरेंद्र मोदींचा जो चेहरा आहे तो देशामध्ये लोकप्रिय चेहरा आहे. एक हिंदुत्वाचा चेहरामधून नरेंद्र मोदी साहेब, योगीजी, अमित भाई यांना मानणारे एक वर्ग ह्या देशामध्ये तयार झालेला आहे. आणि त्यामुळे ज्याची म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की मी ह्या चेहऱ्याचा आधार घेऊन पुढे जाईल, असे काही नेत्यांना वाटत असतं. जसं आमच्या मीरा भाईंदरच्या नरेंद्र मेहताला वाटतं. बघा, ज्या ठिकाणी आम्ही कृतज्ञता व्यक्त करायची त्या ठिकाणी व्यक्त करतोच, परंतु कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर जर स्थानिक राजकीय नेत्यानं स्वतःच्या अहंकारासाठी आणि घमेंडीसाठी जर ही युती तोडली असेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची पण हिंमत जी आहे ती शिवसेनेमध्ये आहे ना. आम्ही दाखवून देऊ. सोलापूरला असंच झालं. सोलापूरचा मी संपर्क मंत्री आहे. तिथल्या पालकमंत्र्यांनी आमच्यावर युती न करता एकत्र लढले. काय झालं? आम्ही एकटं लढून त्यांच्यापेक्षा जास्त जागा आल्या. धाराशिवला तेच झालं, जिथं मी पालकमंत्री आहे. त्यांनी आमच्यावर युती नाकारली, पण युती न करता त्यांच्यापेक्षा जास्त जागा आमच्या आल्या. प्रत्येक ठिकाणी युती केल्यानं किती परिणाम होतो आणि युती न केल्याने किती परिणाम होतो हे शिवसेनेनं दाखवून दिलेलं आहे. मी ज्या जिल्ह्याची जबाबदारी किंवा महापालिकेची जबाबदारी माझ्याकडे आहे त्या जिल्ह्याचं मी बोलतोय. पण संभाजीनगरचं पण उदाहरण तेच आहे. संभाजीनगरमध्ये नगरसेवक पदाची आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मागे टाकून शिवसेना पुढे आलेली आहे. त्यामुळे असं काही नाही आहे. आम्ही शेवटी कृतज्ञता ही शेवटपर्यंत आम्ही दाखवणार, परंतु शेवटी जर आमच्या गळ्यापर्यंत आलं तर शेवटी शिवसेनेची ताकद आमची जी बाळासाहेबांचे विचार आहे, धर्मवीर आनंद दागे साहेबांचे विचार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे राज्यभर काम केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, त्या जीवावर आम्ही परत आज राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून आम्ही आहोत. नगरसेवक ही नगर परिषदा ज्या झाल्या त्यामध्ये 61 ठिकाणी शिवसेना आहे. 100च्या पुढे जरी भारतीय जनता पक्ष असेल तरी 61 ठिकाणी शिवसेना आणि नंतर मग अजितदादा आणि उबाटा आणि शरद पवारांचा पक्ष आहे. 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही झेप घेतलेली आहे त्या झेपेबद्दल तुम्ही कौतुकच करायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये तरी परत एकदा ही महायुती येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा टिकावी ह्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. या निवडणुकीत जे सुरू आहे तुम्ही म्हणता त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे तुमची वाढती. शिंदेसाहेब असं म्हणाले होते, त्यांना असं विचारला होता प्रश्न नगरपालिका निवडणुकीनंतर की भाजपाची तर सेंचुरी झाली, ते असं उपवासात्मक म्हणाले की आमची पण तर हाफ सेंचुरी झाली. तर त्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या काळात मी थोडासा येण्याचा प्रयत्न करतो आहे की आता पोस्ट नगराध्यक्ष बसत आहेत आणि तुम्ही अंबरनाथ बदलापूरची निवडणूक जे तुमचे बालेकिल्ले होते ते भाजपाने अक्षरशः हिरावून घेतले तुमच्याकडून. तिथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, भयमुक्त अंबरनाथचा नारा दिला. अंबरनाथ हे वर्षानुवर्ष तुमच्याकडचं शहर, त्यामुळे भयमुक्त म्हणजे कोणाच्या भयापासून मुक्त हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. बदलापुरात तशाच पद्धतीचं आक्रमक राजकारण भाजपा नेत्यांनी केलेलं पाहिलं. रवींद्र चव्हाण पूर्ण ताकदीनिशी तिथे उतरले दिसले आणि आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे, तो म्हणजे मी ती आगतिकता यासाठी म्हणतो की तुमच्या पक्षातले का आमदार त्या भागातले रवींद्र चव्हाणांना 7 दिवसांपूर्वी भेटले. ते म्हणाले त्यांनी युतीचा फॉर्म्युला ठेवला अंबरनाथमध्ये, आपण एकत्र येऊया, झालं गेलं विसरून जा. आणि रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तिकडे अचानक काँग्रेस आणि भाजपची युती झालेली दिसते. हा पाठीवरचा हात तो असा दाखवण्यासाठी असतो का केवळ तुम्हाला? नाही बघा, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे रवींद्र चव्हाणांची कार्यपद्धती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला किती आवडते याचं मला कल्पना नाही, परंतु रवींद्र चव्हाणांना माझं सांगणं असं आहे की तुम्ही फक्त कल्याण डोंबिवली किंवा अंबरनाथ बदलापूरचे प्रदेशाध्यक्ष आहात की राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहात. आपण
निश्चितपणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून आमदार म्हणून जरी निवडून आले असाल तरी पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण राज्यभर तुम्ही काम करायला हवं. पूर्ण राज्यभर तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून पुढे कसं जाता येईल ह्यासाठी प्रयत्न करायला हवा. परंतु तुम्ही तिकडेच फिरून बसलेले आहात. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कधी कधी ठाणे, कधी कधी नवी मुंबई, कधी कधी मीरा भाईंदर, असं जर तुम्ही फिरत बसला तर तुमचा पक्ष कसा वाढणार? चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यकाळामध्ये पक्षाची वाढ जी झाली ती फार मोठ्या प्रमाणात झाली, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. दुसरा राहिला प्रश्न महत्त्वाचा, तुम्ही म्हणालात की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जर शिवसेनेच्या मतांची बेरीज बघितली तर ती भारतीय जनता पक्षाच्या मतांपेक्षा जास्त आहे. नगरसेवकसुद्धा दोन्ही ठिकाणी आमचे जास्त आहे. फक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चुकीचा दिलेला असल्या कारणानं तिथं शिवसेनेची सत्ता येऊ शकली नाही. म्हणून त्यांनी आता शेवटी काँग्रेसनं त्यांना साथ दिली आणि भाजपनं हाताला हात धरला. म्हणजे पंजा जो आहे तो आता भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. अरे निदान माझं असं म्हणणं, ठीक आहे काही चुका आमच्या लोकांकडनं झाल्या असेल, परंतु त्या चुका झालेल्या असताना आता शिवसेना भाजपनं एकत्रितपणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष तर तुमचे झाले, परंतु नगर परिषदांमध्ये तुम्ही सेना भाजपला एकत्र घेऊन काम करायला पाहिजे. परंतु मी तुम्हाला म्हणालो ना की काही ठिकाणी नेत्यांचा अहंकार फार आडवा येतो आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे महायुती होता तुटते. हा प्रश्नच नाही. हा अहंकार करायची गरज नव्हती त्यांना अंबरनाथ बदलापूरला. सर काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. जसं की ठाण्यामध्ये पण बरेच भाजपाचे नेते संजय केळकर आक्रमक भूमिका मांडत होते आणि युती नको म्हणून शेवटी युती झाली. आता युती झाल्यानंतर जागा वाटप झालं, सर्व झालं, पण वचननामे मात्र स्वतंत्र जाहीर केले जातात. हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे युतीत काही बिनसले की दुरावा काय? नाही, वचननामे वगैरे काल वचननामा जो केला त्यामध्ये आमचे राम रेपाळे होते ना. म्हणजे शेवटी आधी कसं असतं की कुठल्याही प्रत्येक पक्षाला स्वतःचे स्वतंत्र ही विचारधारा असते. भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची विचारधारा आमच्या सोबत आहे, परंतु विकासाची त्यांची विचारधारा कदाचित वेगळी असेल. शिंदे साहेबांची विचारधारा विकासाची वेगळी असेल. त्यामुळे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं MMR क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काम केलेलं आहे तो वचननामा शिवसेनेचा राहील. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती धर्मवीर आनंदिगे साहेबांबरोबर संजय केळकर साहेब बसूनच त्यावेळेस युती करायचे. एका रात्रीतून युती व्हायचे, दुसऱ्या दिवशी उमेदवार फायनल व्हायचे. आताही एकनाथ शिंदे साहेबांनी तेच केलं. एका रात्रीत बसले, दुसऱ्या रात्रीमध्ये उमेदवार फायनल केले. ठीक आहे, आता जनतेसमोर जरी ते नंतर आलं तरी युती ही दोघांनी मिळूनच, दोन्ही पक्षांनी मिळूनच केलेली आहे ना. माझा तोच प्रश्न थोडासा मी परत तुम्हाला तो वाटेल विचारतोय. पण मी एका भाजपा नेत्याशी मध्यंतरी बोलत होतो आणि तो भाजपा नेता असा बऱ्यापैकी वरिष्ठ म्हणण्यापेक्षा सिनियर पातळीवरचा, राज्यस्तरीय असं म्हणूया. तर त्याला मी म्हणालो की तुम्ही ठाणं तर सहज सोडून दिलं, तुम्ही सगळीकडे लढाईच्या गोष्टी करताय पण तुम्ही ठाणं तर सहज सोडून दिलं. तर त्या भाजपा नेत्याने मला असं उत्तर दिलं की आम्ही ठाणंच सोडलं. पण मला एका प्रश्नाचं जयेश उत्तर दे की समजा ठाण्यात शिंदे सेनेचा किंवा शिवसेनेचा महापौर झाला, मीरा भाईंदरमध्ये भाजपाचा झाला, नवी मुंबईत भाजपाचा झाला, उल्हासनगरमध्ये भाजपाचा झाला, कल्याण डोंबिवली ते कदाचित काहीतरी करून आम्ही भाजपाचा महापौर बनवला, मुंबईत भाजपाचा महापौर झाला, वसई विरारमध्ये भाजपाचा महापौर झाला, तर जिंकलं कोण, आम्ही का ते? असं त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. ठाणं तुम्हाला देऊन टाकलं, तुमचं घर आहे, तुम्ही महाशक्तीकडे जाता, तुम्ही तिथे जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडता, महाशक्ती तुमचं ऐकते, उपकार दोन्ही बाजूचे आहेत तसे पाहायला गेले तर. ठाणं दिलं तुम्हाला, पण अख्खं MMR आमच्याकडे. ठाणं हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला. हे गणित भाजप या निमित्ताने बदलू पाहतंय का? ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणं म्हणजे शहर नाही ना नुसतं, ती जिल्हा होता सगळं. तर हे समीकरण भाजप ह्या तिरक्या चालीने बदलू पाहताय का? तुमचं काय ऑब्झर्वेशन? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्या मोठ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं सांगितलं आहे मला कल्पना नाही आहे. परंतु निवडणुकीपूर्वीच तुम्ही हे सगळं भाकीत करणारे तुम्ही कोण भविष्यकार आहात? ज्या कोणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं तुम्हाला विचारलं, निवडणुका होऊ द्या, निवडणुका झाल्यानंतर मुंबईचा कोण महापौर होतो हे निवडणुकीनंतर ठरेल ना. ठाण्याचा महापौर हा सुद्धा निवडणुकीनंतर ठरेल, किंवा मीरा भाईंदरचा महापौर हा निवडणुकीनंतर ठरेल. वसई विरारचा सुद्धा तसंच आहे, किंवा
नवी मुंबईचं सुद्धा तसंच आहे. निवडणुकीच्या आधी तुम्ही महापौर हा भाजपचाच होईल असं भाकीत करणारे तुम्ही कोण भविष्यकार आहात? त्या भविष्यकाराचं जर मला नाव सांगितलं तर मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करेन की बाबा निवडणुकीच्या आधी एवढं भाकीत तर तुम्ही करत जाऊ नका. सर, या पालिका निवडणुकीमध्ये आपण मीरा भाईंदरमध्ये एकदम सक्रिय पद्धतीने काम करतात. खरं तर आपले 4थं टर्म आहे आणि आपण आता करतायत तो एक स्वतंत्र प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण बऱ्याच वेळा उल्लेख केला आहे की मीरा भाईंदर हे मिनी इंडिया आहे किंवा मिनी भारत आहे. आणि आता नुकतं आपण हे सांगितलं की शिवसेना क्रमांक 2चा पक्ष आहे. मग मीरा भाईंदरमध्ये सत्ता पलट करून म्हणजे हे थेट देशासाठी आव्हान देण्याचा प्रयत्न करते का शिवसेना, की भाजपला त्यांच्या बालेकिल्ला ठरवल्यानंतर आम्ही पूर्ण आम्हाला रान मोकळं होते, असा काय प्रयोग शिवसेना मीरा भाईंदरमध्ये करते? पहिलं मीरा भाईंदरला मी सांगतो, माझी जी लढाई आहे ही नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक आहे. मीरा भाईंदरची लढाई भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाहीच मुळे. कारण मीरा भाईंदरला मी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारधारा घेऊन मी चाललेलो आहे. आज नरेंद्र मोदी साहेबांच्या 75वा वाढदिवस जो आहे तो शिवसेनेनं साजरा केला. प्रताप सरनाईकनी 75 फुटी त्यांचे कटआउट लावले आणि त्यांना औक्षण केलं आमच्या महिलांनी. 75,000 गोरगरीब जनतेच्या घरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी राशन पोहोचवलं. जो दिवाळीची किट शासनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मिळू शकली नाही, परंतु नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र 75,000 लोकांना मी ती किट वाटली. फक्त तिकडे मीरा भाईंदरलाच नाही, ठाण्यालाही वाटली. त्यामुळे नरेंद्र मोदी हा चेहरा आमच्यासमोर आमचा आशीर्वादरूपी चेहरा आहे. आणि शिवसेना भाजप ही युती देश पातळीवरची आहे. मी तेच आधीपासून सांगत आलेलो आहे की मुंबईमध्ये युती आहे, ठाण्यामध्ये युती आहे, वसई विरारला युती आहे, केंद्रामध्ये सुद्धा युती आहे. आमचे मंत्री केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत. राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे देवेंद्रजींबरोबर, तर मी राज्याचा परिवहन मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करतोय. काय मीरा भाईंदरमध्ये युती झाली ना म्हणून काय केंद्रात आणि राज्यात काय फरक पडणार आहे? काही परिणाम होणार नाही आहे. 16 तारखेला निकालानंतर मी मंत्रिपदाची माझी खुर्ची सांभाळणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या साथीनं कारभार करणार आहे. त्यामुळे केंद्रामध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही. ह्या निवडणुकीनंतर केंद्राचे सुद्धा आमचे जे काही मंत्री आहेत ते कारभार स्वीकारणार आणि काम करणार. युतीमुळे काही परिणाम होणार नाही. फक्त 10 वर्ष जी नरेंद्र मेहताच्या 7-11 कंपनीला आम्ही मीरा भाईंदर महापालिका सर्वसामान्य जनतेनं दिली होती, त्यावेळेस त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांच्यावर असलेले मोठमोठे गुन्हे म्हणजे खंडणी, बलात्कार आणि म्हणजे फसवणूक, असे जवळजवळ 29 गुन्हे एका आमदारावर. आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी तुमच्यावर आरोप केले बलात्काराचे वगैरे, त्यांना तुम्ही उमेदवार दिला. पेटाचे गुन्हे तुमच्या उमेदवारावर आहे, पोस्कोचे गुन्हे तुमच्या उमेदवारावर आहे, खुनाचे गुन्हे तुमच्या उमेदवारावर आहे, खंडणीचे गुन्हे तुमच्या उमेदवारांना आहे. अशा उमेदवारांची ही गुन्हेगार टोळी घेऊन जर तुम्ही महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करायला जाणार असाल तर लोक का तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? आणि 2019च्या निवडणुकीमध्ये ह्याच मीरा भाईंदर शहरातील जनतेनं तुमच्या ह्या सगळ्या गैरकारभाराला कंटाळून तुम्हाला भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा तुम्हाला घरी बसवलं होतं. एका अपक्ष उमेदवार गीता जैन नावाच्या महिलेला लोकांनी निवडून दिलं होतं. आणि आताही तीच परिस्थिती आहे. तुमची मगरुरी, तुमचं घमेंड ही जनतेसमोर गेलेलं आहे. आणि भले मीरा भाईंदरमध्ये सर्व भाषिक समाज मिनी इंडिया लोक जरी असेल तरी त्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेस फक्त आणि फक्त मोदींचा आशीर्वाद असलेल्या शिवसेनेला महापालिकेवर पाठवायचं. आणि आम्ही घोषणा केलेली आहे की अबकी बार 50 पार आणि विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही आलेलो आहे. एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 2700 कोटी रुपये दिलेत, 1800 कोटी रुपये विविध विकास कामांना दिले, तर 900 कोटी रुपये रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट करण्यासाठी दिले. ते आत्ताही नगर विकास मंत्री म्हणून ते सांगतात की निवडणुका झाल्या मीरा भाईंदरच्या विकासासाठी अजूनही मला 2-2.5 हजार कोटी रुपये द्यावे लागले तरी चालेल, मी ते द्यायला तयार आहे. अशा पद्धतीनं एक शहर पूर्णपणे दत्तक घेऊन ते काम करतायत. प्रताप सरनाईक पाठपुरावा करतोय आणि नरेंद्र मेहतासारखा व्यक्ती मला भाईजान म्हणतो. मी सुद्धा त्याला सांगितलं की मी हो भाईजान आहे, पण बजरंगी भाईजान आहे. माझ्या शेपटीला नरेंद्र मेहताने आग लावली. ह्या भ्रष्टाचाराचा जो मीरा भाईंदर शहरामध्ये कुरण तुम्ही माजवलेलं आहे, ज्या पद्धतीनं हे गुन्हेगारी कृत्य तुम्ही करतायत, ज्या पद्धतीनं तुमची घमेंडी वृत्ती आहे, ती घमेंडी वृत्तीची लंका दहन करण्याचं काम प्रताप सरनाईक भविष्यामध्ये करणार आहे. एकच मिनिट, एवढे तुम्ही आता मी ठाण्यात काम करतो, मला मीरा भाईंदरचं कदाचित कमी मध्ये, पण एवढे गुन्हेगार भाजपाने आपल्या यादीत दिले तुम्ही असं म्हणालात. अहो ॲफिडेव्हिट आहे, पण मी काय आरोप करत नाही. माझा मुद्दा असा आहे
हे नरेंद्र मेहतांनीच केलंय किंवा वरचे नेते फक्त काय आणि पाहत फक्त होते? नरेंद्र मेहतानी असं नाहीये. मी सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, रवींद्र चव्हाणांना सांगितलं की साहेब तुमचे जे निवडून आलेले 61 आहेत ते कमी होणार आहेत, तुम्ही युती करायला सांगा त्याला. परंतु अहंकार आणि घमंड एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि हे काय प्रताप सरनाईक बोलत नाही हो, त्यांनी त्यांचं जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे 2019 आणि 2024 मध्ये, त्या ॲफिडेव्हिटमध्ये एवढे गुन्हे त्यांनी स्वतःवर असल्याचं ॲफिडेव्हिट दिलेले आहेत. आणि आता शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. मी माझं कर्तव्य महायुतीचा एक मंत्री म्हणून मी माझं कर्तव्य पार पडलं. त्यांनी निर्णय घ्यायला हवा होता, परंतु त्यांनी घेतला नाही. आता नुकसान त्यांचंच होणार आहे. मी तर 100% सांगतो, जनतेनं ठरवलेलं आहे. कोणी किती सभा घ्या, कोणी किती प्रचार फेऱ्या घ्या, ह्या वेळेस मीरा भाईंदरमध्ये अबकी बार 50 पार. आणि ही लढाई फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजप नव्हे तर नरेंद्र मेहता वर्सेस प्रताप सरनाईक आहे. कारण मी 3.5 वर्षामध्ये त्यांची सत्ता नसताना, कारण 10 वर्ष त्यांची सत्ता होती, 3-3.5 वर्षापासून प्रशासक होता, 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी दाखवलं ना. मी लता मंगेशकर नाट्यगृह बनवलं, मी बाळासाहेब ठाकरे कलादालन बनवलं, मी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले, मी गिल्बर्ट मेंडोसांच्या नावानं ट्रॅफिक गार्डन बनवलं, 400 बेडचं हॉस्पिटल बनवलं, 100 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल इंदिराबाई सरनाईक यांच्या नावानं बनवलं. मी लोकांना दाखवलंय, जे केलंय त्याचं प्रतीक म्हणून लोकांना मतं मागतोय. काय हवेमध्ये काय बाण चालवत नाहीये. आणि भविष्यामध्ये सुद्धा फार मोठे मोठे प्रकल्प ह्या शहरासाठी मी घेऊन जाणार आहे. सर, आपण उल्लेख केला रवींद्र चव्हाण यांचा अहंकारामुळे कल्याण डोंबिवलीला जे झालं, आणि आता मीरा भाईंदरमध्ये आपण नरेंद्र मेहता यांचा अहंकार बोलतात. हे दोन्ही भाजपचे एक प्रदेशाध्यक्ष एक आमदार आहेत. तर आपण असं म्हणतात का या दोघांना अगर समजा भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले आणि जी शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये फूट टाकण्याचा सुरुवात केली आहे काय? नाही, बघा, मी रवींद्र चव्हाणांना अंबरनाथ बदलापूरच्या बाबतीत मानवलं, त्याचा मीरा भाईंदरला काही प्रश्न नाही. मी रवींद्र चव्हाणांशी स्वतः वैयक्तिकरित्या ह्या विषयावर जवळजवळ नागपूर येथे अधिवेशनाच्या दरम्यान 1 तास चर्चा केली. त्यांना मी सांगितलं की अशा अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणजे मी आता काही गोष्टी ह्या तोंडावर सांगू शकत नाही, परंतु त्यांना सुद्धा काही अपेक्षित नसलेल्या गोष्टी नरेंद्र मेहतांकडून घडल्या. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केले असतील. मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रयत्न केले असतील. पण शेवटी स्थानीय नेतृत्व आहे. स्थानीय नेतृत्वाने विश्वासानं सांगितलं की नाही, आपली सत्ता येईल साहेब, यांच्यावर काही युती करायची गरज नाही, आपण एवढे आहोत आता, त्यांना कशाला एवढे द्यायचे, त्यांना सत्तेमध्ये कशाला भागीदारी बनवायचं, त्यांना भागीदार बनवला तर मला माझं मनमानी कारभार करता येणार नाही, मीरा भाईंदरला ज्या पद्धतीने मी 10 वर्षामध्ये लुटलं तसं आता लुटता येणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळे त्यांनी कदाचित महायुती केली नसेल. प्रतापजी, मी परत त्याच मुद्द्यावर तुम्ही म्हणता, पण मला ते जरा समजून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. तुमचं निरीक्षण काय आहे यावर मला समजून. आता हे बघा, म्हणजे अनेकदा कसं असतं की कोणाच्या तरी खांद्यावरनं कोणीतरी कुठेतरी गोळी चालवत असतो. राजकारणातला हा जुना नियम आहे. इथे नरेंद्र मेहता दिसत आहेत, इथे गणेश नाईक दिसत आहेत, काय म्हणतात त्याला, अंबरनाथमध्ये कोणतरी करंजुले वगैरे नावाचे प्रकार दिसत असतील. पण हे फक्त स्थानिक पातळीवरून सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? या नेत्यांना, भाजपाच्या या स्थानिक नेत्यांना, तुम्हाला असं अजिबात वाटत नाही की कुठेतरी प्रदेशातून ताकद मिळते आहे? प्रदेशाच्या ताकदीशिवाय नरेंद्र मेहता, गणेश नाईक राज्य मंत्रिमंडळात काम, गणेश नाईकांना पूर्ण अधिकार दिलेत. तिकडे बेलापूरमध्ये मंदाताई म्हात्रे या भाजपाच्या आमदार आहेत, 111 जागा आहेत, त्यांना 5 जागा दिल्या गेल्या फक्त, ते पण त्यांच्या गावातल्या. आणि त्यांचा एवढ्या वाईट पद्धतीचा अपमान केला गेला की आदल्या रात्री त्यांच्या घरी तिथला जिल्हाध्यक्ष आला. मुख्यमंत्र्यांनी फोन केला संजीव नाईकांना की त्यांना काहीतरी त्यांचा आदर करा. जिल्हाध्यक्ष आला, त्यांना कोरे एबी फॉर्म दिले, त्याच्यावर सह्या नव्हत्या, पण 12 एबी फॉर्म होते. दुसऱ्या दिवशी 6 पहाटे 6 वाजले, त्या उठल्या, त्यांनी जिल्हाध्यक्षांना फोन केला, ते नॉट रिचेबल होते, त्यांच्या घरी गेल्या, ते घरातून नव्हते. दिवसभर त्यांचा आता संपूर्ण नवी मुंबईवर शोध घेत होते. जिल्हाध्यक्ष दिसलेच नाहीत, भेटलेच नाहीत. 3 नंतर जिल्हाध्यक्ष त्यांच्या घरी येऊन त्यांची माफी मागतात. याचा अर्थ भाजपाने सर्वाधिकार गणेश नाईकांना दिले, त्यांच्या आमदाराचा अपमान केला. कोरे एबी फॉर्म आमदाराला दिले जातात. तुम्हाला असं साधं वाटतं की गणेश नाईकांवर एवढं प्रेम येतं, एवढे गुन्हेगार उमेदवार दिल्यानंतर पण नरेंद्र मेहतांना पूर्णपणे सूट दिली जाते? अंबरनाथमध्ये कोणतरी करंजुले त्यांना ताकद दिली जाते, कथोरेंना
पुश केलं जातं, कपिल पाटलांना बोलायला लावलं जातं. हे सगळं हे स्थानिक पातळीवर करतायत, हे स्थानिक पातळीवर तुमच्याशी झुंजतात. तुम्हाला वाटत नाही यामध्ये मुख्यमंत्री आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, असं वाटत नाही एवढं साळसूतपणाचं राजकारण सुरू आहे? एक गोष्ट मी ह्या ठिकाणी सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललेलं आहे हे आतलं मला तर काय माहिती नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतात, कारण तुमचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी अति घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे परंतु माझ्या पक्षाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, सगळीकडे युती व्हावी, युती करावी, भले ती सोलापूर असू द्या, वसई विरार असू द्या, धाराशिव असू द्या, किंवा मीरा भाईंदर असू द्या, किंवा ठाणे असू द्या, सर्वीकडे युती करावी ह्या मताचे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कारण मी दोघांशी चर्चा केली. धाराशिवची पहिली युतीची घोषणा प्रताप सरनाईकनी केली, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांना घेऊन. ठाण्याची युतीची घोषणासुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. मुंबईची युती असू द्या, कल्याण डोंबिवलीची असू द्या, पण मुख्यमंत्री मात्र युतीच्या बाबतीत सगळीकडे ही व्हावी ह्या मताची मी होते. पण काही ठिकाणी त्यांना कदाचित नाईलाजास्तव स्थानिक राजकारणामुळे, की बाबा ही जर या ठिकाणी आपण त्यांना परवानगी दिली नाही तर कदाचित हल्ली काय लगेच ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला लोकांना काही जास्त वेळ काळ लागत नाही. सकाळी ह्या पक्षात तर दुपारी त्या पक्षात तर संध्याकाळी अजून तिसऱ्या पक्षात तर रात्री कदाचित उशिरा चौथ्या पक्षात सुद्धा आलेली मंडळी आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी काही निर्णय मनामध्ये असताना सुद्धा घ्यावे लागत असतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मात्र सगळीकडे महायुती व्हावी ह्या मताचे आणि ह्या विचारांनीच मला तरी स्वतःला सांगितलं होतं आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न केले. 2015चा काळ मला साधारणपणे आठवतं आणि त्यात तेव्हा शिंदेसाहेब काही मुख्यमंत्री वगैरे त्यांनी पद पाहिलं नव्हतं, ते नगरविकास मंत्री नव्हते, पण त्यांना असं सातत्याने वाटत होतं की कल्याण आमचे भगवानदादा अधिक तुम्हाला सांगतील, प्रकाश पाडतील, की कल्याण डोंबिवलीत युती होईल असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांना काही पत्रकार सांगत होते, काही जाणकार सांगत होते की साहेब होणार नाही ही युती, भाजपा तुम्हाला अजिबात जुमानणार नाही, ते तिकडे स्वबळावरच जातील. पण त्यांना असा ठाम विश्वास होता. रामभाऊ माळगींचा काळ कदाचित त्यांनी पाहिला असेल, कापसेंचा पाहिला असेल, कदाचित जुन्या जाणत्या संघाचा काळ त्यांनी पाहिला असेल. त्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कमालीचा विश्वास होता. पण 2015 साली काय झालं आपण पाहिलं. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो, बरोबर आहे, हात मोजितो दात जात ही आमची, आम्हाला शिकवू नका वगैरे अशा लेवलला ते तुमच्यासोबत गेले. शिंदे साहेबांचं आकलन युतीबाबत मला असं म्हणायचं चुकतं का, किंवा ते खूप भोळ्या पद्धतीने या भाजपाकडे पाहतात? नाही, शिंदे साहेब भोळे वगैरे बिलकुल नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, बिलकुल नाही. ते आता मुत्सद्दी राजकारणी झाले. कशा पद्धतीनं कोणाशी वागावं हे त्यांना आता समजायला लागलं, कळायला लागलं. एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची जी भूमिका असते ती भूमिका ते बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारानं चालतं एवढंच आहे. परंतु काय होतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरचा जेव्हा पक्ष काम करत असतो आणि नरेंद्र मोदीसारखा एवढा स्वच्छ, पारदर्शक आणि सुंदर हिंदुत्ववादी चेहरा जेव्हा समोर येतो, तेव्हा स्थानीय कार्यकर्त्याला, स्थानीय नेत्यांना असं वाटत असतं की आपण त्यांच्या जीवावर नाही तर आपल्या जीवावर आकाशाला गवसणी घालू शकतो आणि त्यामुळे काही चुका होतात. परंतु शेवटी सिंहाच्या जबड्यात किंवा वाघाच्या जबड्यात हात घातल्यानंतर हात किती पोळले हे 2015 साली एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलं ना. तशाच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी हात पोळलेले आहेत. म्हणून तर काही ठिकाणी ठाणे, कल्याण डोंबिवलीला ते करतात आमच्यावर युती, मुंबईला करतात. म्हणजे सिंह वाघ चावा घेणार ते आता 16 तारखेला कळेल. हे जे चाललेलं आहे म्हणजे अंबरनाथ, हाच साहेबांनी सांगितलेलाच विषय. कल्याण लोकसभेवर डोळा ठेवून भाजपची ही सगळी रणनीती चालू आहे की युती नको, हे अंबरनाथचं प्रकरण नाही वगैरे, बघा, असं काय आहे का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, विधानसभेवर लक्ष ठेवून किंवा लोकसभेवर लक्ष ठेवून कधीही राजकारण चालत नाही. शिवसेनेचं राजकारण असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचं राजकारण असू द्या किंवा अन्य कुठल्याही पक्षाचं राजकारण असू द्या, हे विधानसभा लोकसभेच्या तिकिटासाठी किंवा त्यावेळेच्या काही कॅल्क्युलेशन असतात त्यासाठी नाही चालत. हे फक्त पक्ष वाढवावा, संघटना वाढवावी, जेणेकरून भविष्यामधल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल, यासाठी ते सगळं चाललेलं असतं. आणि शेवटी कल्याणचा खासदार कोण आहे? श्रीकांत शिंदे. आज देशाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी निर्णय घेतला पहलगाम घटनाक्रमानंतर, तर देशाचं नेतृत्व घेऊन श्रीकांत शिंदे पूर्ण जगभर फिरला ना. म्हणजे असं नाही आहे की कल्याण लोकसभेचा खासदार काही काम नाही करत.
तो फक्त शिवसेनेचा नेतृत्व म्हणून नाही, तर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं प्रतिनिधित्व करून तो जगभर फिरला आणि कशी भूमिका भारताची आहे हे दाखवून दिलं ना. त्यामुळे लोकसभेसाठी तरी मला असं वाटत नाही की अशा काही गोष्टी करतील. आणि राहिला प्रश्न श्रीकांतचा आणि नरेंद्र मोदींचा जे सर्वे आहेत किंवा अमित भाई शहांचा जे सर्वे आहेत, पण श्रीकांत कदाचित आमच्यापेक्षा त्यांचा जास्त लाडका आहे. पण तोच मुद्दा परत एकदा की पण अमित भाई स्वतः विधानसभेपूर्वी म्हणाले ना की 2029ला आपण भाजपा स्वबळावर जाऊ शकतो. अमित भाई स्वतः बोलले. हो. तर हे तुम्ही जसं म्हणता की महापालिका निवडणुका लढवताना तो पुढचा विचार एवढा केला जात नाही, पण कदाचित हा पुढचा विचार करून ही पायाभरणी नाहीये भाजपची. नाही बघा, देशाचं राजकारण जर तुम्हाला माहिती असेल तर कुठल्याही पक्षाची एक हाती सत्ता येणं, बहुमत येणं, मला तरी वाटत नाही आजच्या तारखेला कुठल्याही पक्षा, भले तो काँग्रेस असू द्या, भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा इतर अजून एक पक्ष असू द्या, स्थानीय आघाड्या करून जर निवडणुका लढल्या तरच आपण सत्तेवर येऊ शकतो. हे भारतीय जनता पक्षाने पण ओळखलेलं आहे, काँग्रेसनेही ओळखलं आहे. म्हणून महाविकास आघाड्या होतात तर महायुत्या होतात. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढण्यासाठी आम्ही सुद्धा असं म्हणतो ना की एक हाती आमची सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते, परंतु वस्तुस्थिती ही नाकारता येणार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये देशाच्या राजकारणामध्ये स्थानीय ज्या पक्ष आहेत किंवा जो स्थानीय विचारधारा आहे त्यांना एकत्रित घेऊनच पुढे जावं लागेल. ठीक आहे, विचारधारा एक असणं गरजेचं असतं, परंतु स्थानीय पक्षानं एकत्र घेतल्याशिवाय केंद्रामध्ये कोणाची एक हाती सत्ता येऊ शकत नाही. हे सगळ्या मोठ्या पक्षाला, नेत्यांना कल्पना आहे त्याची. हा नाही महाराष्ट्रात 100% काय होत नाही. काही होणार नाही, काही. सर, आपण एकीकडे म्हणतो की शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. काही दिवसांपूर्वी एक बॅनर प्रसिद्ध झाले होते, नमो ठाणे, नमो भारत, नमो ठाणे. आणि परत आता भाजपने एक बॅनर तयार केला आहे, त्याच्यामध्ये भाजप महायुतीची गॅरंटी. शिवसेनेला काही डावललं जाते का किंवा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला? नाही, नमो ठाण्याचं बॅनर आम्ही पण लावतो ना हो. आज नमोचा जय जयकार सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी केला. नमो उद्यानाची निर्मिती ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना आधी नमो हे नाव आम्ही दिलं. आम्ही नमो नाव दिलं त्या उद्यानाला, म्हणून भारतीय जनता पक्षाला नमो हे नाव कळलं आणि भारतीय जनता पक्षाने ते नमोची घोषणा करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी बॅनर लावला काय नमोचा आणि आम्ही बॅनर लावला काय, काही फरक नाही. नमो, दोघांचेही नमो नरेंद्र मोदी आहेत. सर, आता आपण जो निवडणुकीचा प्रचार आहे त्याच्यामध्ये विकास कामं दाखवत आहे, जगणं झालं आहे छान, कारण धनुष्यबाण आणि जे काही तुम्ही प्रकल्प केले ते दाखवत आहेत. पण मध्यंतरी आमच्या लोकसभांमध्ये तुमच्या महायुतीच्या घटक पक्षाचे प्रवक्ते आले होते, अजित पवार गटाचे आनंद परांजपे. त्यांनी असं सांगितलं होतं की अंतर्गत मेट्रो जो ठाण्यात प्रकल्प राबवला जाते त्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जो बोरिवली बोगदा होतो आहे त्याच्यामुळे ठाण्यावरती इतर शहरांचा भार वाढणार आहे. कालच संदीप लेले असं म्हणाले की जो सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडणीचा प्रकल्प आहे त्याला लोकांचा विरोध आहे. तर आता जे झालं ते झालं, तुम्ही डिवायडर्स टाकून तो सेवा रस्ता पुन्हा सुरू करावा. तर नेमकं काय आहे सगळं असं? नाही बघा, प्रत्येक आमचा मुद्दा एवढाच आहे या माझ्या प्रश्नाच्या मागे हाच विचार आहे की विकास प्रकल्पाच्या आखणीमध्ये तुमचं आणि भाजपाचं धोरण वेगळं वेगळं दिसतंय. लेले काल स्पष्टपणे म्हणाले की प्रताप सरनाईकांचा आग्रह होता त्या याच्यासाठी आणि आमचा विरोध आहे त्याला आणि आम्ही कदाचित ती चूक बदलू असं ते म्हणाले. काय होतं की भारतीय जनता पक्षाकडे त्या विभागातले जाणारी जी लोक आहेत ना ती 4 ते 5% आहेत. आमच्याकडे येणारी जी लोक आहेत ना ती 95% आहे. कारण तब्बल 4 वेळा मी त्या भागातलं आमदार म्हणून निवडून आलो, खासदार म्हणून नरेश म्हस्के त्याच भागातनं निवडून आले. आमचे महापालिकेचे नगरसेवकसुद्धा 4च्या 4ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. म्हणजे स्थानीय पातळीवर जर तुम्ही बघितलं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून येत असताना 95% लोक ही पहिल्यांदा आमच्याकडे येतात. होय, संजय केळकरांकडे किंवा संदीप लेलेंकडेही काही लोक गेली असतील, परंतु कुठली लोक गेली जी हायवेच्या लगत ज्या सोसायट्या काही आहेत 10-15 त्या सोसायट्यांची लोक गेली. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की जर सेवा रस्ता नाहीच आहे मुळात
त्यांना कदाचित संदीप लेलेंना किंवा संजय केळकरांना कल्पना नसेल. हा पूर्ण 60 मीटरचा रस्ता आहे. तत्कालीन चंद्रशेखर जेव्हा आयुक्त होते त्यावेळेस दिघे साहेबांनी सांगितलं, अरे बाबा घोडबंदर रोड एवढा मोठा करायची गरज काय आहे, तू अतिक्रमणं काढून टाक, परंतु बाजूबाजूला 9-9 मीटरचे रस्ते सोड, जेणेकरून सेवा रस्ता म्हणून त्याचा वापर होऊ शकेल. परंतु आता लोकवस्ती वाढली आहे. ठाण्याची लोकसंख्या 18 लाख दाखवली जात आहे मतदार, परंतु 16.5 लाख या गाड्या सर्वसामान्य ठाणेकरांकडे आहे. हे विसरता कामा नये. तुम्ही हा विचार करा, भविष्याचा विचार करा. अरे 16.5 लाख, 18 लाख लोकांनी 16.5 लाख गाड्या येणारच ना गाड्या रस्त्यावर. आणि सर्वात जास्त वाहतूक कोंडी जी होती ती घोडबंदरची होते. तुम्ही वाहतूक कोंडीला सामोरं जाताय का? सेवा रस्ता जो चित्रपटामध्ये फक्त दाखवला जात आहे तो नाही आहे. हा 60 मीटर रस्ता थेट मुंबई विटीपासून फाउंटन हॉटेलपर्यंत 60 मीटर रस्ता आहे. तो पूर्वीच्या डीपीमध्ये, कारण त्यावेळेस तो रस्ता केला गेला आणि MSRDCच्या माध्यमातून तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये बनवला होता आणि त्याचं उद्घाटन झाल्यानंतर काही एवढं वाटलं नव्हतं. परंतु घोडबंदर रोड झपाट्यानं वाढला. म्हणजे एवढा मोठा पसारा वाढेल हे कुणालाही माहीत नव्हतं. म्हणून फक्त कागदावर असलेला सेवा रस्ता हा जमिनीवर उतरवला आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुटणार आहे. राहिला प्रश्न बोरिवली टनलचा किंवा ह्याचा प्रश्न, अहो शेवटी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ह्या गोष्टी, म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर भविष्याचं गरज आहे. आज कोस्टल रोडला सुद्धा विरोध करणारी लोकं होती ना, अटल सेतूला पण विरोध करणारी लोकं होती ना. प्रत्येक रस्त्यामध्ये आडकाठी आणणारी काही लोकं असतात, परंतु जेव्हा पूर्ण होईल, वाहतूक सुरळीत होईल, घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटेल, त्यावेळेस मात्र त्यांना कळेल की नाही ह्या रस्त्याची गरज होती. आम्ही पूर्ण विचारांती मी आणि शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला आहे. आणि कायद्यामध्ये नाहीच्या मुळात तो सेवा रस्ता 60 मीटरचा तो DP रोड आहे. आणि ज्या सोसायट्या रस्त्यावर येतात त्यांना त्रास होणार. जे त्या ठिकाणी टपऱ्या लावायला ज्यांना मिळत नाही त्यांना त्रास होणार. ज्यांना त्या ठिकाणी पार्किंग करायला जागा मिळणार नाही त्यांना त्रास होणार. ती लोक जर तुमच्याकडे आले आणि तुम्ही सेवा रस्ता म्हणून तो डिवायडर लावा वगैरे अशा संकल्पना मांडत असेल तर ते योग्य नव्हे. थोडे दिवस थांबा. 2-4 महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी जेव्हा आपल्या घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीची मुक्तता होईल, तुम्ही सांगाल की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. सर, तो रस्ता रुंद होतोय, वाहतूक कोंडी सुटेल, पण मेट्रोचं जे नियोजन करताना त्याचे काही जिने रस्त्याच्या मध्ये उतरवले गेले, म्हणजे पूर्वीच्या प्लॅननुसार उतरवले गेले आणि आता तो रस्ता रुंद झाला आहे. तर जेव्हा मेट्रो सुरू होईल, रस्ता ओलांडताना मग लोकांना बराचसा त्रास होऊ शकतो, अपघात होऊ शकतात. तर ते नेमकं काय असू शकतं, आता त्याचं बघा, नियोजन काय असू ही शकतं? वस्तुस्थिती आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. MMRDAच्या काही डोकेबाज अधिकाऱ्यांनी किंवा इंजिनियरनी तो केलेला चक्क मूर्खपणा असं म्हणायला मी घाबरणार नाही किंवा मी म्हणजे जी आहे वस्तुस्थिती नाकारणार नाही. याचं कारण असं आहे की त्यावेळेस MMRDAच्या अधिकाऱ्यांचं तर काही ठिकाणी फक्त हाच रस्ता नव्हे, दिसला रस्ता, दिसली मोकळी जागा की खड्डाने बनव पिलर, अशा पद्धतीनं काही ठिकाणी चुकीच्या कन्सल्टन्सीकडनं त्यांनी योजना आणल्यात आणि त्या प्रत्यक्षात उतरवल्या. खरं तर रस्त्याच्या एका कडेला ते मेट्रोचे जिने हवे होते, परंतु ते केले नाही. ही वस्तुस्थिती आहे. भविष्यामध्ये ठाणेकरांना ह्या MMRDAच्या अधिकाऱ्यांच्या मूर्खपणाचं नुकसान होणार आहे, परंतु त्यावर सुद्धा मी मार्ग काढला. याचं कारण असं आहे, ते पिलर रस्त्यावर आलेले आहेत. मग मी ह्या पर्याय उभारला की त्या ठिकाणच्या जे पिलर रस्त्यावर आलेले आहेत तिकडे बॅरिकेडिंग करायचं आणि बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी फक्त, कारण शेवटी स्टेशन म्हणाल्यानंतर जी लोकं उतरणार त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न गरजेचा आहे. लोकं उतरल्यानंतर डायरेक्ट हायवेला त्यांना क्रॉसिंग करायला नको, म्हणून ज्या ठिकाणी पिलर आहे ते दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून तिकडे फक्त ST, परिवहन सेवा, टॅक्सी, बाईक टॅक्सी किंवा रिक्षा ह्याच गाड्यांना प्रवेश, म्हणजे ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्यांना प्रवेश, आणि मात्र प्रायव्हेट लोकांना मुख्य रस्त्यावरून जाणं, असं एक प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्या प्लॅनिंगचं आता प्रेझेंटेशन पण झालेलं आहे. आणि त्या प्लॅनिंगनुसार त्यामध्ये सुरक्षिततेचा प्राधान्य देत असताना अशा योजना केलेली आहे. त्याचं स्वतः मी शिंदे साहेबांना घेऊन गेलो आणि शिंदे साहेबांच्या समोर प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी सुद्धा त्याला मान्यता दिली. त्यामुळे एक प्रकारे काही गोष्टी होतात ते चांगल्यासाठी होतात, कारण जर उतरले असती लोक तर डायरेक्ट हायवेला त्यांना क्रॉसिंगला वगैरे त्रास झाला असता. त्यामुळे आता उतरल्यानंतर सुरक्षितता राहील, म्हणजे भरधाव वेगानं गाड्या जाणाऱ्या त्यांना सापडणार नाही, तर
पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम त्यांच्यासमोर त्यांच्या दारामध्ये असेल. गुजरातसारखी स्वतंत्र मार्गिका असेल. हो स्वतंत्र मार्गिका असणार. शहरात अजून मीटरप्रमाणे रिक्षा सुरू नाही, बऱ्याच ठिकाणी आहे. वसई विरारला होतं. वसई विरारला मी बघा, काही गोष्टी सुरुवातीपासून चालत आलेल्या आहेत, त्या एकदम तर थांबणार नाही. परंतु मी 15 नोव्हेंबरपासून वसई विरारला सूचना केल्या होत्या आणि त्यानुसार वसई विरारला काही प्रमाणामध्ये ते सुरुवात झालेली आहे. हळूहळू पूर्ण राज्यामध्ये सगळीकडे करतोय. कारण शेवटी काहीतरी नियमावलीचं पालन रिक्षावाल्यांनी पण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला उदरनिर्वाहाचं साधन दिलं म्हणून असं नव्हे ना की तुम्ही नियम खुंटीला बांधून ठेवणार आणि हवं तसं कराल. त्यामुळे थोडंसं नियमावलीच्या नुसार आम्ही पुढे करतोय आणि रिक्षा मीटरप्रमाणे कशाच प्रत्येक महापालिका क्षेत्रात चालतील यावर परिवहन विभाग नियोजन करत आहे. हां, म्हणजे पूर्ण नाही झालं, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप काही प्रमाणात सुरुवात झाली नाही. मी रिपोर्ट घेतला त्याचा, पण आता काही निवडणुकीची आचारसंहिता वगैरे आहे, त्यामुळे काही कडक धोरणं हे कदाचित त्या ठिकाणचे आमचे अधिकारी वापरत नसतील. परंतु निवडणुकीनंतर मात्र त्याला सुरुवात होईल. परंतु काळाची गरज आहे. शेवटी रिक्षावाल्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्य प्रवाशांना देणारी तुमची रिक्षा आहे, त्यामुळे प्रवाशांना सुविधा तुम्हाला द्यायलाच हवी. सर एकच मिनिट सर, माझा थोडासा राजकीय प्रश्न आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की रवींद्र चव्हाणांचं राजकारण हे भाजपात किती लोकांना पटतंय हे थोडंसं त्याबाबत तुम्हाला संभ्रम आहे. पण अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर या निवडणुकांच्या वेळेस रवींद्र चव्हाण भाषणात म्हणतात की अंबरनाथ आपल्याला भयमुक्त करायचं आहे. त्याच्या 4 दिवसांनी फडणवीसांची सभा होते अंबरनाथमध्ये. फडणवीसही तेच स्टेटमेंट करतात की अंबरनाथ आपल्याला आता गुंडगिरी इथील संपवायची आहे. बदलापूरमध्ये रवींद्र चव्हाण स्टेटमेंट करतात की इथल्या घराणेशाहीला आता आपल्याला थांबवायचं आहे. फडणवीस देखील सेम कट टू स्टेटमेंट करतात सभांमध्ये. आज संध्याकाळी फडणवीसांची उल्हासनगरमध्ये सभा आहे आणि 3 दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाणांचा एक छोटासा मेळावा झाला उल्हासनगरमध्ये. तिथे त्यांनी स्टेटमेंट केले की अंबरनाथमधील गुंडगिरी आपण संपवली, आता आपल्याला उल्हासनगरमधील गुंडगिरी संपवायची आहे. आणि आज संध्याकाळी फडणवीसांची देखील या ठिकाणी सभा आहे. तर हे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की याबाबत मला संभ्रम आहे, पण जे स्टेटमेंट रवींद्र चव्हाण करतात त्याचीच रीत थोडीशी पुढे ओढत नाही, बरोबर ना. काय आहे की म्हणजे मी त्यांच्या मताशी सहमत आहे. याचं कारण असं आहे, उल्हासनगर, अमरनाथ, बदलापूर ह्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतील ती वाढली. गुन्हेगारी म्हणजे भटके चोर किंवा सोनसाखळी चोर किंवा काही खून करणारे, मारामाऱ्या करणारी मंडळी, कारण गृहखातं आहे हो देवेंद्र फडणवीसांकडे. आणि हे स्थानिक नेते आहेत रवींद्र चव्हाण, त्यांनी जर समजावून सांगितलं गृहमंत्र्यांना की ह्या ठिकाणी हे भटके किंवा भुरटे चोर फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते संपवण्याचं काम जर गृहमंत्री म्हणून त्यांना करावं लागत असेल तर चुकीचं काय आहे? त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. त्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही. त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि रवींद्र चव्हाण स्थानिक नेते म्हणून त्यांनी सांगितलं की इकडे भुरटे चोर फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा नायनाट तुम्हाला करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांविषयी खूपच सावध. हो, आमच्या राज्याचे नेते माझे नेते आहेत ते. उद्या मला निवडणुका झाल्यानंतर कॅबिनेटला त्यांच्या बाजूला बसायचं आहे. मीरा भाईंदरमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांची सभा होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी मी सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांना स्वागताचे बॅनर समोरच लावा म्हणून. आम्ही लावतोय बॅनर, तयार झालेले. हो, अरे मुख्यमंत्री आहेत, मी त्या ठिकाणी स्थानिक आमदार आहे, स्थानिक मंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये जर आम्ही काम करत असेल तर त्यांचं मला स्वागत करायला नको? त्यांच्या पक्षासाठी ते येतील, पण मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे, मी त्यांचं स्वागत करणार. निखिल म्हणाला की रवींद्र चव्हाणांचा इको होतो मुख्यमंत्र्यांकडे, म्हणजे ते होतात. तर तसं काहीतरी मीरा भाईंदरमध्ये झालं तर तुम्ही एवढं तुम्ही समजा स्वागत करताय आणि त्याच दिवशी तुमच्यावर टीका केली मुख्यमंत्र्यांनी आणि ते तुमच्याशी लढतायत ना तिकडे. नाही, बघा, शेवटी ते राज्याचे नेते आहेत, भविष्यामध्ये ते नेते देशाचे होणार आहेत. महाराष्ट्रातला एक सुसंस्कृत चेहरा देशाच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये जाणार, हे कोणी भविष्य करायची गरज नाही. जसं कुठला तरी भविष्यकार तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा बोलला, मी स्वतः जबाबदारीनं सांगतो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेतच, परंतु मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये कार्यभार केला तशाच पद्धतीनं कार्यभार देवेंद्र फडणवीस, म्हणजे विकासाचं म्हणजे राजकारण कमी परंतु विकास इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते देवेंद्र फडणवीस अतिशय चांगलं काम करतात आणि त्याशाच पद्धतीनं काम करून
राज्यामध्ये विकासाचं जाळं विणून त्यांना दिल्लीला जायचं आणि त्यांनी दिल्लीला जावं. आम्हालाही अभिमान वाटेल की महाराष्ट्राचा एक मराठी माणूस तो शेवटी आजपर्यंत कुठल्याही मराठी माणसानं ते तोरण दिल्लीमध्ये लावलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांनी तोरण दिल्लीमध्ये लावावं ह्या मताचा मी आहे त्यांचा आणि त्यांचा सहकारी आहे त्यांच्या मंत्रिमंडळातला. आणि ते जर मीरा भाईंदरला येत असतील तर मी स्वागताचे बॅनर तयार करायला लावले. कोणाला विरोध काय बोलायचं असेल काय बोलू द्या, परंतु मी मात्र त्यांचं स्वागत करणार. सर, भाजप आमदारांनी आपल्याला काही दिवसापूर्वी भाईजान अशी उपमा दिली होती. ती उपमा त्याच्यापुढे आपण बजरंगी असा एक विश्लेषण लावून बजरंगी भाईजान म्हणून आपण एक तसं सगळीकडे उल्लेख करतात, स्वतःहून उल्लेख करतात. शिवसेनेचा नेता म्हणजे आणि मंत्री, राज्याचा मंत्री, आणि तो बजरंगी भाईजान हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो. हिंदुत्ववादी संघटनेकडून आपण येतात आणि आणि म्हणजे भाजपपासून जो दुखावलेला मतदार आहे, एक तो समुदाय, त्याला आपल्यासं करण्याकडे म्हणून आपलं शिवसेनेचं तर येणारी रणनीती आहे म्हणजे बजरंगी भाईजान रणनीती वगैरे काही नाहीये. मी तर मला दादा म्हणा, भाऊ म्हणा, काका म्हणा, नाना म्हणा, मामा म्हणा असं बोलायला मी गेलेलो नाहीये. त्यांनीच मला उपमा दिली की ही काँग्रेसबरोबर यांनी हातमिळवणी केली, हे भाईजान झाले. मी म्हणालो ठीक आहे, मी त्या शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मुस्लिम बंधूला बसून नमाज पढायला परवानगी दिली जात होती, ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये साबिर शेख नावाचा एक मुस्लिम मंत्री हा काम करत होता, राज्याची धुरा त्याच्यावर होती, त्या बाळासाहेबांचा मी शिवसैनिक आहे. आणि म्हणून जर मला त्यांनी भाईजान म्हणत असतील ते, आणि त्याचबरोबर मी असं सांगितलं हो मी भाईजान आहे पण बजरंगी भाईजान आहे. कारण शेवटी होय मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा, होय मला अभिमान आहे मराठी असल्याचा. माझा जर अभिमान मी त्या माध्यमातून जर जागृत केला तर चुकीचं काय. परंतु त्यांनी मात्र उलटं केलं. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये, प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIM बरोबर युती केली आणि ते मात्र मियाबाई झालेत. त्याच्यावर बराच वादंग झाला होता, पण त्याचं काही निवडणुकीवर परिणाम होतील का आणि विरोधक कसा म्हणतो? बघा कसं मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक नेत्याचं स्वतःच्या समाजाविषयीचं काही वक्तव्य असतं आणि त्या वक्तव्यावर समाजाला खुश करण्यासाठी काही म्हणजे मतं ते प्रदर्शित करत असतात, परंतु त्याचा काही निवडणुकीवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणि शेवटी कसं आहे की शेवटी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये जसे जसे उमेदवार निवडून येतील त्यानंतर हे महापौर पदाचं ठरलं जातं. परंतु मला असं वाटतं की कृपाशंकर सिंग यांनी जो मुद्दा त्यावेळेस काढला त्याला उत्तर आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे तो विषय आता गुलदस्त्यामध्ये बंद झालेला आहे. आता काय तो ओपन करून त्या विषयावर चर्चा करणंही योग्य होणार नाही. मीरा भाईंदरचा महापौर मराठी असेल? आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तो मीरा भाईंदरचा महापौर होईल. म्हणजे राजकारणाव्यतिरिक्त एक दहशत टोल नाका आणि घोडबंदचा प्रश्न, या दोन्ही गोष्टीला घेऊन आपल्याला समाज माध्यमावरती भयंकर ट्रोल केलं जातं. त्या ट्रोलिंगला जसं बघता तरी त्या समस्या सोडत असेल तर एक ठोस उपाय काय नाही. मी तुम्हाला सांगतो, भले जरी मला ट्रोल केला, अहो एवढ्या दिवसामध्ये हिंमत होती का कोणाची दहिसर टोल नाका हटवायची? प्रताप सरनाईकनी तो हटवला, सरकवला पुढे काही कारणासाठी आणि काही गोष्टींसाठी तो पुढे नेऊ शकलो नाही. परंतु पुढे का नेऊ शकलो नाही? कारण तुमच्याच मंत्र्यांनी विरोध केला, तुमचाच माजी उपमहापौर चंद्रकांत वैती हा रस्त्यावर उतरला आणि त्यामुळे आम्हाला त्रास होईल असं सांगितलं. म्हणजे सर्वसामान्य 15 लाख मीरा भाईंदर शहरातील जनतेचा विचार करावा की एका नगरसेवकाचा विचार करावा हे तुम्ही ठरवावं. नरेंद्र मेहतानी त्या चंद्रकांत वैतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सांगितलं नसतं तर हा टोल नाका पुढे गेला असता. परंतु काही काळजी करायची गरज नाही. मीरा भाईंदर शहरातील जनतेला माहिती आहे जो टोल नाका आहे तो मी शिफ्ट केलेला आहे. काही टेक्निकल गोष्टी बाकी आहे, रस्त्याचं काम चालू आहे आणि निवडणुकीनंतर 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल की दहिसर टोल नाक्यावरची जी ट्रॅफिक आहे ती कमी झालेली असेल आणि टोल नाका शिफ्ट झालेला असेल. मी शेवटच्या 2 प्रश्नाकडे येतो कारण जवळपास 1.25 तास आपण बोलताय आमच्याशी. मध्यंतरी मराठी अमराठी वादाचं केंद्र मीरा भाईंदर ठरलं होतं. मुंबईच्या प्रचारात सुरुवातीच्या टप्प्यात मराठीचा मुद्दा चर्चेत येत होता. अजूनही उद्धव सेना आणि दोन्ही ठाकरेंबंधूंकडे तो चर्चेला दिसतोय. या सगळ्या मुंबई महानगर प्रदेशात तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता? तुम्ही जिथे काम करताय प्रामुख्याने तर तिथे तो मुद्दाही आहे की तो तिथे त्याच्यावरनं मोठं आंदोलन
झालेला आपण अनुभवलेला आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? एक नॅरेटिव्ह सातत्याने राज ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात असं आणलं की गुजरातपासून मीरा भाईंदर जवळ आहे, गुजरातपासून वसई विरार जवळ आहे आणि इथून बुलेट ट्रेन आणली जाते, इथे विकास प्रकल्प आखले जात आहेत. तर गुजरात आणि मुंबईला आणखी जवळ आणण्याचा वेगळ्या अर्थाने हा एक प्रयत्न आहे, अशी एक टीका त्यांनी केली. या टीकेकडे पण आपण त्या भागात सक्रिय असल्यामुळे कसं नाही, मी तुम्हाला सांगू का, बऱ्याच राजकीय पक्षांचं प्रयोगशाळा हा मीरा भाईंदर आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःचं पोळी भाजण्यासाठी मीरा भाईंदरचा वापर करून घेतात. त्यामध्ये मराठी अमराठी वाद, त्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद आणि अजूनही वाद निर्माण होतात. तुम्ही बघा, स्थानीय कुठले नेते त्यामध्ये कधी सामोरे गेलेले आहेत का? बिलकुल गेलेले नाही. मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण ह्याच लोकांनी केला. बाहेरचे सगळे वसई विरारचे, ठाण्याचे, मुंबईचे सगळे ते उबाटाची लोकं आणि मनसेची लोकं आली आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या ठिकाणी 10% सुद्धा स्थानिक लोक नव्हते. हिंदू मुस्लिम वाद जेव्हा निर्माण होतो तेव्हा प्रताप सरनाईक रस्त्यावर उतरतो, कारण 16 वर्ष मी त्या शहराचा आमदार आहे. कुठल्याही प्रकारे शहरातील लोकांना शांतता पाहिजे आणि ती शांतता अबाधित राहण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो. हिंदू मुस्लिम वाद होऊ दिला नाही, लोकांना शांत केलं आणि तो वाद झाला नाही. परंतु हे हिंदू मुस्लिम वाद अजून उफाळावे ह्यासाठी हिंदुत्ववादी म्हणणारे नेते त्या ठिकाणी आले, रस्त्यावर उतरले, लोकांना जमा केलं, स्वतःबरोबर 200-400 लोक घेऊन आले. अबू आझमीसारखा माणूस तिकडे येतो, तो वारिस पठाणसारखा माणूस येतो आणि अजून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यावेळेस माझं स्टेटमेंट असं आहे की स्थानिय नेते म्हणून आम्ही सक्षम आहोत. प्रताप सरनाईक सक्षम आहे, तुम्हाला यायची काय गरज आहे? तुम्ही वाद निर्माण करताना ही प्रयोगशाळा जाणीवपूर्वक स्वतःच्या पक्षाचा वापर त्या प्रयोगशाळेसाठी करण्यासाठी तुम्ही मीरा भाईंदर हे क्षेत्र निवडलेले. कोणी आले असतील. मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. जो माझ्याशी भाजपाच्या एका नेत्याने चर्चेला घेतला होता, त्याचा थेट संदर्भ मी देत नाही. मुंबई महानगर प्रदेशात कोणत्या पक्षाचे जास्त महापौर होतील असं तुम्हाला वाटतं? कोणत्या पक्षाची जास्त महापौर होतील असं तुम्हाला वाटतं? मुंबई महानगर प्रदेशात ज्या वेगवेगळ्या महापालिका आहेत, मुंबई आहे, ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, नवी मुंबई, अच्छा MMR क्षेत्र, MMR, हा, या कोणत्या पक्षाचे अधिक महापौर असतील? नाही बघा, आता मला जर तुम्ही विचारलं तर मी सांगेल महायुतीचा महापौर. सगळीकडे महायुतीचे महापौर होतील. भले आम्ही जरी आज वेगवेगळं लढलो तरी भविष्यामध्ये तर महायुतीचेच महापौर प्रत्येक ठिकाणी होणार आहे ना. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आम्ही सत्तेवर आहोत म्हटल्यानंतर उद्या मीरा भाईंदरला शिवसेनेचा जरी महापौर झाला म्हणजे होणारच आहे, परंतु शिवसेनेचा महापौर झाला तर तो शेवटी महायुतीचा महापौर होणार ना. त्यामुळे मीरा भाईंदरला सुद्धा आम्ही महायुतीचाच महापौर देणार. आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. काही उत्तरं अतिशय थेट होती, त्याचंही मला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण ते अतिशय थेटपणे काही बोलले. भाजपाच्या काही नेत्यांविषयी त्यांनी त्यांची मतं परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मीरा भाईंदर चं राजकारण त्यांनी आपल्याला अधिक उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. मुंबई महानगर प्रदेशात महायुतीचे महापौर होतील असं ते जरी म्हणाले असले तरी पुढचे 7 दिवस तुम्हाला कदाचित मुख्यमंत्र्यांशीही संघर्ष करावा लागेल. हे पण दाखवा. नाही, हे बघा, माझा मतदारसंघ ठाणे आणि मीरा भाईंदर मतदारसंघ, दोन्ही मतदारसंघाचे ब्रोशर बघा, म्हणजे वचननामे बघा. हा सुद्धा तुम्हाला ठाण्यामध्ये बघा, तसं आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढतोय. मीरा भाईंदरमध्ये बघा, शिवसेनेच्या माध्यमातून कसं लढतो, हे तुम्हाला खास दाखवायला विचारलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मी म्हणालो त्याचं उत्तर हेच आहे की भविष्यामध्ये आम्ही मीरा भाईंदरमध्ये सत्तेवर येणार, परंतु महायुतीचाच महापौर बसणार. महायुतीचा महापौर जरूर बसेल. आपण जसे कृतज्ञ राहता मित्र पक्षाशी, तसा भविष्यात मित्रपक्षही आपल्याशी कृतज्ञ राहील अशी अपेक्षा बाळगूया. आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.